आज ना माझी सकाळ इतकी रेस्टलेस झाली होती ना, काही सुचत नव्हतं. चला काही हरकत नाही. नमस्कार मंडळी. माझ्या डोक्यामध्ये ना विचारांचं बाजार इतकं मांडलं होतं ना, की काय करावं काही सुचत नव्हतं. काम करताना मात्र मी जे हे विंडोमधून वाकून बघत आहे ना, त्याला एक कारण आहे. ते जे की तुम्हाला मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. मस्तपैकी बनवून घेतली आवळ्याच्या शेंगाची भाजी. इतकी पण मस्त झाली नव्हती, कारण की मूड खराब असल्यावर स्वयंपाक मात्र तेवढा खास होत नाही माझा. मग भाजी आणि भाकर आज बनवून घेतलं सिंपल जेवण. श्रीमईच्या बाबांना ना माझं थोडंसं मनस्थितीचं जे पण माझ्या डोक्यात चालू आहे त्याची कल्पना आली आणि ते म्हटले की चला आज आपण कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ. सो बाहेर फिरायला कुठे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. हम्म. चल ये जा गाडीत जाऊन बस जा. त्या गाडीत बस जा. चल ये श्रीमय. मनामध्ये जे गोंधळ चालू होतं ना ते सगळं ठेवलं बाजूला आणि मस्तपैकी गेटअप केलं आणि निघाले बाहेर. श्रीमई आणि श्रीमईचे बाबा आणि मी तिघांनी पण विचार केला की कुठेतरी आउटिंगला जायचं. हा आम्ही ना आज उसाचा ज्यूस प्यायला चाललो होतो. कुठं आहे उसाचा ज्यूस? हा हे बघा, हे उसाचं ज्यूसचं दुकान आहे. इथं आम्ही उसाचा ज्यूस पिणार आहोत. फायनली आम्ही पोहोचलो शिल्पारमण पार्क, जे की एकदम बेस्ट पार्क आहे फिरण्यासाठी, व्हिजिटिंग करण्यासाठी. सो श्रीमई ना इकडे कुठल्या तरी दुसऱ्याच बाईचा हात पकडून तिलाच आई समजून तिच्या मागे मागे चालली होती. बापरे, एका क्षणासाठी तर मी घाबरलेच होती की बाई मला सोडून जाते की काय. मग श्रीमईच्या बाबांनी लगेच तिकीटच्या काउंटरकडे लाईनमध्ये तिकीट काढण्यासाठी घेतलं. इकडे कोण घोड्यावर थांबलेलं आहे, कोणी का असं ना आपल्याला काय. सो फायनली आम्ही एंट्री केली आणि एंट्री करताच बघितलं की आज गर्दी अफाट आहे. म्हटलं श्रीमईचा हात धरूनच चालावं लागणार आहे. एंट्री केल्यावर आपल्याला असे शॉपिंग्सचे काही गोष्टी बघायला भेटतात. इतके छान छान गोष्टी असतात ना, मन एकदम प्रसन्न झालं. असं वाटलं की चला आज मी काहीतरी शॉपिंग घेऊ. पण नंतर विचार आला नाही, आपण श्रीमईला थोडंसं खेळवण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या आणि पुढे निघाले. पुढे जसं जसं चालले नाही या सगळ्या गोष्टी एकदम बघण्यासारखे होते. एकदम छान छान आयटम्स होते. काही कृष्णाचे मेटलमधल्या मूर्ती, गणपतीच्या मूर्ती, अशा बऱ्याच प्रकारच्या मेटलच्या मूर्ती होत्या. खूपच सुंदर होत्या. तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की व्हिजिट करा. हे बघा, हे अशा प्रकारचे मूर्ती होत्या, खूप सुंदर आहेत. सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटेल. सो या सर्वांचा एक मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी पाहता येईल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.